रोज खा मटण पण दाबा कमळाचंच बटन निमित्त होतं नांदेड महानगरपालिका निवडणुकीचं। चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर होते आणि प्रचार सभा सुरू होती। त्याच सभेत हे विधान केलं होतं अशोक चव्हाणांनी। नांदेडच्या राजकारणात गेल्या 2 दशकात एक समीकरण कायम राहिलं आहे, निवडणूक कोणतीही असो केंद्रस्थानी एकच नाव असतं, अशोक चव्हाण। काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नांदेडला स्वतःचा बेद्दगड बनवला। जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पंजा फडकत ठेवण्याचं काम त्यांनी केलं। विरोधक लढले, आव्हानं उभी राहिली, पण अंतिम निकालाच्या दिवशी नांदेडमध्ये चव्हाणांचाच शब्द अंतिम मानला जायचा। पण आता परिस्थिती बदलली आहे। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाहीत, ते भाजपमध्ये गेले आहेत। पक्ष बदलला असला तरी नांदेडमधील त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अजूनही बदललेली नाही। उलट भाजपमध्ये गेल्यानंतर स्वतःची ताकद सिद्ध करण्याची गरज अधिक वाढली आहे। त्यामुळेच नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक ही केवळ अमरनाथ राजूरकर विरुद्ध कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यातील लढत राहिलेली नाही, तर ती अशोक चव्हाण अजूनही नांदेडचे किंगमेकर आहेत का या प्रश्नाची जनमत चाचणी बनली आहे। तर या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकी समीकरणं काय आहेत आणि नांदेडचं राजकारण नेमकं काय सांगतंय। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नांदेड विधान परिषद मतदारसंघात अनेक वर्ष एक वेगळीच परंपरा होती, ती म्हणजे निवडणूकच होऊ न देण्याची। अशोक चव्हाण यांच्या प्रभावामुळे विरोधक उमेदवारी देण्यापूर्वीच 2दा विचार करायचे। अनेकदा समन्वय, चर्चा आणि राजकीय गणितातून जागा बिनविरोध काढली जायची, त्यामुळं मतदानाची वेळच यायची नाही। यावेळी चव्हाण यांची पहिली पसंती बिनविरोध निवडणुकीचीच होती। महायुतीकडून त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली। सुरुवातीला काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर मैदानात उतरणार अशी चर्चा होती, पण ऐनवेळी त्यांची माघार झाली आणि समीकरण पूर्णपणे बदललं, कारण महाविकास आघाडीनं अचानक नवीन गेम खेळला। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपला मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासाठी जोर लावला आणि महाविकास आघाडीला त्यांच्या मागे उभे राहण्यास भाग पाडलं। या एका निर्णयानं अशोक चव्हाण यांचा बिनविरोधाचा डाव उधळला गेला। राजकीय वर्तुळात अनेकांना वाटत होतं की महाविकास आघाडी निवडणूक टाळेल, पण आष्टीकर पिता पुत्रांनी थेट लढाई स्वीकारली। त्यामुळं आता निवडणूक अटळ झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली। अशोक चव्हाण सातत्याने दावा करत आहेत की महायुतीकडे 300हून अधिक मतदारांचं संख्याबळ आहे। कागदावरील आकडे पाहिले तर हा दावा अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून महायुतीकडे स्पष्ट आघाडी आहे, पण राजकारणात आकडे आणि प्रत्यक्ष मतदान यामध्ये नेहमीच फरक असतो, विशेषतः जेव्हा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असतात, कारण हे मतदार पक्षापेक्षा स्थानिक समीकरणांना जास्त महत्त्व देतात। याच ठिकाणी अशोक चव्हाण यांची खरी परीक्षा आहे। नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांना दुय्यम स्थान दिल्याची भावना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये आजही कायम आहे। विशेषतः शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असल्याचं अजूनही बोललं जातं। भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मित्र पक्षांची ताकद वापरली, पण नंतर त्यांनाच बाजूला सारलं अशी भावना काही नेत्यांमध्ये आहे। त्यामुळं प्रश्न असा निर्माण होतो की मतदानाच्या दिवशी सर्वजण खरोखरच अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी उभे राहतील का, की अंतर्गत दाबून ठेवलेला राग गुप्त मतदानातून बाहेर पडेल। या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे कृष्णा पाटील आष्टीकर। अशोक चव्हाणांविषयी ते अत्यंत आदराने बोलतात। त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, मी त्यांच्या पुढे खूप लहान आहे असं ते सार्वजनिकपणे सांगतात। पण त्याचवेळी ते अशोक चव्हाण यांच्या 300 मतांच्या दाव्याची खिल्लीही उडवतात। त्यांचा सवाल सरळ आहे, माझ्याकडे मॅजिक फिगर असताना त्यांच्याकडे 300 मतं कुठून आली? याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपलं संपूर्ण गणित अद्याप उघड केलेलं नाही। त्यांचा दावा आहे की योग्य वेळी सर्वांना धक्का बसेल। हा आत्मविश्वास आहे की अति आत्मविश्वास, याचं उत्तर आता फक्त निकालच देऊ शकतो। राजकीयदृष्ट्या पाहिलं तर अशोक चव्हाण यांना या निवडणुकीची गंभीरता पूर्णपणे समजली आहे, कारण जर निवडणूक एकतर्फी असती तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठींची गरज पडली नसती। मात्र प्रत्यक्षात चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। फक्त एवढंच नाही तर मित्रपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी वरच्या पातळीवरून मेसेजही पोहोचवण्यात आले। राजकीय भाषेत याला डॅमेज कंट्रोल म्हणतात। म्हणजेच चव्हाण यांना आकडे आपल्या बाजूने असले तरी 100% खात्री नाही हे स्पष्ट दिसतं। या निवडणुकीत आणखी एक चर्चा रंगली आहे, ती म्हणजे महायुतीच्या मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना गोव्यात हलवण्यात आल्याची।
राजकीय वर्तुळात 200हून अधिक मतदारांना सहलीच्या नावाखाली गोव्यात पाठवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मतदानाच्या दिवशी थेट नांदेडमध्ये आणून मतदान करून घेण्याचा प्लॅन असल्याचं सांगितलं जातं. या चर्चेची अधिकृत काही माहिती नसली तरी निवडणुकीतील तणावाची तीव्रता यातून स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत या त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ते महायुतीच्या कार्यक्रमांपासून दूर राहतात, मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महायुतीला दिलासा मिळाला असला तरी स्थानिक स्तरावरील अस्वस्थता पूर्णपणे संपलेली नाही. जेव्हा लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दिसती तेव्हाच वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले मैदानात उतरले. त्यांच्या उमेदवारीमुळे समीकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं. ते विजयासाठी प्रबळ दावेदार नसले तरी काही मते कोणाच्या बाजूला जातील हा प्रश्न दोन्ही आघाड्यांना सतावत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगदी काही मतांचाही फरक मोठा परिणाम करू शकतो. ही निवडणूक अमर राजूरकरांची नाही, अशोक चव्हाणांची आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीचा निकाल अमरनाथ राजूरकरांच्या राजकीय भवितव्यापेक्षा जास्त काही ठरवणार आहे. जर राजूरकर मोठ्या फरकाने जिंकले तर भाजपमध्ये अशोक चव्हाणांचे स्थान आणखी मजबूत होईल. ते फक्त नांदेडचेच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील प्रभावी भाजप नेते म्हणून उभे राहतील. पण जर निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही किंवा धक्कादायक घडामोड झाली तर मित्रपक्षातील नाराजी, भाजपमधील असंतोष आणि चव्हाणांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच 18 जूनला होणारं मतदान केवळ एका जागेची निवडणूक नाही. ही निवडणूक आहे अशोक चव्हाण यांच्या अजूनही टिकून असलेल्या राजकीय वर्चस्वाची. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नांदेडमध्ये पंजा फडकवला, भाजपमध्ये आल्यावर कमळ फुलवलं. आता प्रश्न एवढाच आहे, नांदेडचे किंग मेकर अजूनही अशोक चव्हाणच आहेत की आष्टीकरांनी त्यांच्या अभेद्य किल्ल्याला पहिला तडा दिलाय? याचं उत्तर 18 जूनला मिळेल. पण या सर्व घडामोडीवर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.